नमस्कार, मी त्रिशाला. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम कोकणी थाट परिवारातर्फे आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. नवरात्रीचा मुख्य उद्देश म्हणजे दैवी स्त्री शक्तीचा आदर. दैनंदिन जीवनातल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी लीलया पार पाडणाऱ्या एका स्त्रीच्या प्रचंड सामर्थ्याचा आणि तिच्या सकारात्मक रूपाला अगदी साजरा करणारा हा नवरात्राचा सण आहे. नवरात्रातली देवीची 9 रूपं स्वतःमध्येच एक गुणधर्म, एक महत्त्व घेऊन येतात. आपण सुद्धा या नवदुर्गांची मनोभावे पूजा करून शक्ती, सुबुद्धी, चांगले आरोग्य, सुखसमृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करूयात. नवरात्राचा आजचा पहिलाच दिवस आणि देवीचं पहिलं रूप जे आज पूजिलं जातं ते म्हणजे शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजेच पर्वतराजांची कन्या, अगदी आपल्या वडिलांसारखी अढळ, कणखर. देवीच्या या रूपातून शक्ती आणि स्थिरता मिळते. तर आजच्या या नवदुर्गेतल्या पहिल्या रूपाला म्हणजेच श्रीदेवी शैलपुत्री हिला नमस्कार करून आपण आपल्या पुढच्या रेसिपीसाठी सुरुवात करूया. आजचा रंग आहे पांढरा. तर आज आपण कोकणी थाटमध्ये पांढरा रंग आहे म्हणून पौष्टिक अशी खीर बघणार आहोत, जी खीर अगदी लहान मुलांपासून सुद्धा मोठ्यांपर्यंत आपण खाऊ शकतो. अगदी नुकतंच जी मुलं खायला सुरुवात झालेली आहे त्यांनासुद्धा आपण ही खीर देऊ शकतो, कारण पौष्टिक आहे. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर आज आपण बघणार आहोत मखाण्यांची खीर. चवीला अतिशय उत्तम आणि बनवायला अतिशय सोपी. एका कढईमध्ये मी इथे मखाने घेते. 1.5 कप मखाना घेतला आहे आणि हे मी आधी ड्राय रोस्ट करून घेणार आहे. तर एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे. कच्चेपणा निघून जातो याच्यामुळे आणि कुरकुरीत वगैरे व्यवस्थित लागतात. नुसते मीठ टाकून सुद्धा आपण खाऊ शकतो. हे एक 2 ते 3 मिनटं परतून झालं की त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते आणि आता हे तुपामध्ये सुद्धा मखाने मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. याचं कारण काय, मखाण्यांमध्ये ना तुपाचा स्वादसुद्धा मुरतो. चवीला उत्कृष्ट लागतातच, पण न्यूट्रिशनल जी व्हॅल्यू आहे ती पण वाढते. इथे मी एक 10-12 बदाम घेतलेत आणि थोडे काजूसुद्धा घेणार आहे आणि ते सुद्धा आपण ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर आता आपण याच्यामध्ये कुठली कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही आहोत. घट्ट खीर करण्यासाठी मखाना वगैरे आहे तोच वापरणार आहोत. तर इथे मखाने मी मिक्सरमध्ये घेतलेले आहेत आणि त्यातला अर्धा कप मखाना मी थोडा बाजूला करून घेते. तुम्हाला हवं तर सर्व मखाण्यांची पावडर करून खीर केली तरी चालेल किंवा सर्व मखाने अख्खेच्या अख्खे वापरले तरी चालतील. तोवर आपल्या इथे जे ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते, काजू आणि बदाम, ते पण भाजून झालेत. आता यांची मिक्सरमधनं मी भरड काढून घेते. लहान मुलांना द्यायचं असेल तर पूर्ण बारीक पावडर करून घ्या आणि नंतर हवं तर चाळणीनं चाळूनसुद्धा घ्या, कारण लहान मुलांना अडकू नये घशात वगैरे म्हणून. तर या ठिकाणी मी बऱ्यापैकी पावडरच करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर जाडसर हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याची भरडसुद्धा ठेवू शकता. पल्स मोडवर मिक्सरला लावून घ्यायचं. आता मगाच्याच कढईमध्ये मी दूध घेतले. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे टोटल. त्यातलं मी पाऊण वगैरे दूध काढून घेतले कढईमध्ये आणि उरलेलं जे दूध आहे ते बाजूला ठेवते. तर याच्यामध्ये आपण जे मगाशी पावडर करून घेतलेली आहे मखाण्यांची, ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. याचं कारण काय, तर दूध उकळल्यानंतर आपण जेव्हा ही पावडर खीर करण्यासाठी टाकू तेव्हा त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून मी थोडंसं दूध बाजूला करून घेऊन ही पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. याच्यामुळे आपण नंतर जेव्हा दुधामध्ये ही पेस्ट मिक्स करू तेव्हा गुठळ्या वगैरे होणार नाहीत. तर अगदी व्यवस्थित फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. हवं असेल तर थोडं दूध इथे टाकलं तरी चालेल किंवा थोडंसं पाण्याचा पण वापर करू शकता. आता इथे दुधाला सुद्धा व्यवस्थित उकळी आलेली आहे. तर खीर ही बहुतेक वेळा दाटसरच चांगली लागते खाण्यासाठी. त्याच्यामुळे दाटसर कशी करायची हे पण मी सांगते. तर ही मखाण्यांची पावडर वगैरे घातलेली आहे त्याच्यामुळे खीर दाटसर होतेच. आता उपवासाला खायचे त्याच्यामुळे कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर आपण यूज नाही करू शकत, तर त्याऐवजी मिल्क पावडर यूज करू शकतो. मिठाई मीठ किंवा मिल्कमेड जे आहे ते पण वापरू शकतो, पण मिठाई मीठ वापरलं तर साखर नाही घालायची. यानंतर खारीक पावडरसुद्धा वापरू शकतो किंवा खजूर दुधामध्ये भिजवून त्याची पेस्ट करायची, ती देखील वापरू शकतो. ज्यांना साखर खायची नाही आहे ते लोकसुद्धा खारीक
पावडर किंवा खजुराची पेस्ट गोडपणासाठी वापरू शकतात. ज्यांना गूळ वापरायचा आहे त्यांनी खीर उकळली वगैरे की थोडी थंड झाली की त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. गॅसवर असताना गूळ घालायचं नाही, नाहीतर दूध फाटतं, खीर फाटू शकते. आता अगदी लहान मुलांना जर ही खीर द्यायची असेल तर म्हटलं तसं पूर्ण पावडर एकतर करून घ्यायची आणि वावडिंग मिळतं जे काळ्या मिरीसारखं असं पण थोडं गुळगुळीत असतं. ते वावडिंग थोडंसं ठेचून याच्यामध्ये घालायचं म्हणजे खीर पचायला हलकी होते आणि मुलांना अतिशय उत्तम ती पोटासाठी पण. आता खीर इथे उकळायला आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि आवडीनुसार जो कुठला स्वीटनर आपण निवडला आहे म्हणजे खारीक पावडर असेल, खजुराची पेस्ट असेल, मिल्कमेड असेल किंवा साखर असेल ते आपल्या आवडीप्रमाणे किती गोड लागतं त्यानुसार त्याचं प्रमाण ठरवायचं. शुगर फ्री टाकणार असाल तर स्टिविया म्हणून हे जे मिळतं हे साखरेसाठी अतिशय एक चांगलं ऑल्टरनेटिव्ह आहे. अगदी 2 चमचे टाकलं तरी व्यवस्थित गोडवा येतो, तर ते देखील तुम्ही वापरू शकता. आता खिरीला उकळी यायला लागली की आपण जे बाजूला ठेवले होते अख्खे मखाने ते यामध्ये घालून घ्यायचे. छान लागतात थोडे दाताखाली आले तर. फक्त लहान मुलांना देताना नका देऊ, शक्यतो बारीक पावडर करून दिलेलीच बरी. तर मखाने म्हणजे फॉक्सनट्स हे स्वतःमध्येच खूप पौष्टिक आहेत. तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित दाटपणा आलेला आहे खिरीला आणि खिरीचा वाससुद्धा अतिशय सुंदर लागतोय. कधी कधी ट्रेडिशनल पद्धतीने जायचं नसेल तर वेलची पावडर स्किप करून व्हॅनिला एसेन्ससुद्धा टाकला तरी चालतो, पण ती खीर ना थंडच छान लागते. अशा प्रकारे मखाण्यांची खीर कधी केली नसेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, वारंवार खाल. रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.